त्याच्यामुळे त्यांना कुठेही अडचणीत आणण्याचा कोणाचा उद्देश नाही. पण एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांना आपण दैवत्व मानतो अशाबद्दल एखाद्या चित्रपटामध्ये चित्रपट बनवत असताना काल्पनिक काय असू नये अशा पद्धतीची भूमिका छत्रपती उदयनराजेंची आहे आणि संभाजीराजेंची देखील, आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत आणि ते देखील सकारात्मक आहेत. माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी देखील त्यांची भूमिका म्हणजे शासनाची भूमिका मांडलेली आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना म्हणून आमची भूमिका हीच आहे की जर आक्षेपार्ह काय असेल आणि तज्ज्ञांनी किंवा ह्या सगळ्या मंडळींनी सांगितलं तर ते डिलीट करून चित्रपट दाखवावा, अख्ख्या चित्रपटावर अन्याय व्हावा ही कोणाचीच आमची भूमिका नाही. आणि निर्मात्यांचं दिग्दर्शकांचं देखील कौतुक केलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदी चित्रपट काढण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे. परंतु नजरचुकीने जर काय झालं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी बदल करावा. मला असं वाटतं आज ते राजसाहेबांना देखील भेटलेले आहेत. त्याच्यामुळे कुठच्याही निर्मात्यावर दिग्दर्शकावर आकस ठेवून कोणाची भूमिका नाही. फक्त आक्षेपार्ह काय असेल तर ते बदलावं हीच आमची भूमिका आहे. नाही, माझी चर्चा झाली नाही. माझी छत्रपती संभाजी राजेंबरोबर आणि उदयनराजेंबरोबर चर्चा झाली. त्यांनी पण सांगितलं की चित्रपट जो काढलेला आहे तो खरोखरच त्या निर्मात्याचं दिग्दर्शकाचं धाडस आहे आणि फक्त नजरचुकीने काही गोष्टी जर घडल्या असतील त्या चित्रपटामध्ये तर त्या फक्त डिलीट कराव्या ही भूमिका आहे प्रत्येकाची. आक्षेप सुद्धा विरोधकांच्या वतीनं घेतले जात आहेत. जे करार 90% करार जे भारतात होऊ शकतात ते दावोसला का केले कारण भारतीय कंपन्यांबरोबर झालेले असा एक आक्षेप आहे. आणि दुसरा एक आक्षेप असा सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेला आहे की गेल्या वेळेला जे दावे करण्यात आलेले होते त्या दाव्यांपैकी किती करार जे आहेत ते झाले. आपल्याला आठवत असेल की परवा ज्यावेळी मी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं की माझी आपल्याला विनंती आहे सगळ्यांना की पृथ्वीराज बाबा काय बोलले किंवा युवा नेते काय बोलले हे पत्रकार परिषदेतनं तुमच्यापर्यंत जाऊन तुमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा किंवा मी पत्रकार परिषद घेतल्यामुळे ते खरं आहे की खोटं आहे ह्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी आपल्याला विनंती आहे की एक टीम तयार करावी आणि मागच्या वेळी उदाहरणार्थ 50,000 कोटीचा जेम्स अँड ज्वेलरी पार्कचा एमओयू झालेला आहे. त्याचं काम चालू आहे का, त्याला जमीन अलॉट केली का, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे का, हे आपण आपल्या डोळ्यांनी बघावं ना. म्हणजे माझी इच्छा अशी आहे की आम्ही बोलतोय ते खरं आहे की आम्ही बोलतोय ते खोटं आहे हे तुम्हाला कळेल आणि जे फक्त राजकीय आकसापोटी उद्योग विभागाला आणि शासनाला बदनाम करण्याचं काम करतायत ते खरं बोलतायत की खोटं बोलतायत हे देखील आपल्याला कळेल. कसला मला असं वाटतं की त्यांना देशामध्ये पहिल्यांदा दादासाहेब देखील इथे उपस्थित आहेत. आम्ही स्पेशल केस म्हणून त्यांना फंडिंग देखील करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला होता. त्याच्यामुळे त्यांनी जमिनीची जर मागणी केली असेल तर त्याचा आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, परंतु त्याच्या पुढे जाऊन त्यांना आर्थिक ताकद देखील देण्याचा निर्णय आमच्या कॅबिनेटने घेतलेला होता. त्याच्यामुळे तशा पद्धतीची कंपनी एक फार मोठी एस्टॅब्लिश होत असेल आणि त्यांच्याकडनं विमान निर्मिती होत असेल तर पूर्ण शासन, माझा उद्योग विभागच नाही, पूर्ण त्यांच्यासोबत आहे. दिग्दर्शकाबरोबर तुमचं काही बोलणं झालं होतं आणि तो सीन डिलीट केला आहे असं आपल्याला काही कळलं, तो त्याची बाजूला काढला आहे असं आपल्याला कळलं. माझं दिग्दर्शकांशी देखील बोलणं झालं नाही, माझं निर्मात्यांशी देखील बोलणं झालं नाही, माझं छत्रपती उदयनराजेंशी बोलणं झालं, माझं संभाजीराजेंशी बोलणं झालं आणि त्या मताशी आम्ही सहमत एवढ्यासाठीच आहोत की निर्मात्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही किंवा दिग्दर्शकावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. नजर चुकीनं अशा पद्धतीचा सीन अनावधानानं जर आला असेल तर तो डिलीट करावा ही सगळ्यांची भूमिका आहे आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत. मनसेच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे. नेटफ्लिक्स असेल किंवा इतर काही ज्या कंपन्या आहेत ज्या इतर भाषांना प्राधान्य देतात, अगदी हरियाणवी भाषेमध्ये सुद्धा मॅचेसच्या कॉमेंट्री केल्या जातात, परंतु मराठी भाषा त्यामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे मनसेच्या वतीनं आज आंदोलन केलं जाणार आहे. मराठीला एकीकडे आपण अभिजात भाषेचा दर्जा देतो, परंतु त्या भाषेमध्ये कॉमेंट्री किंवा लँग्वेज ऑप्शनमध्ये मराठी नाही असा मनसेचा आक्षेप आणि त्यासाठी आज त्यांच्या वतीनं आंदोलन केलं जाणार. यामध्ये दोन बाबी आहेत. मराठी भाषेचा विभाग देखील माझ्याकडे आहे आणि म्हणून ह्या दोन गोष्टीवर फोकस ठेवून काम करण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे. एक म्हणजे मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये प्राईम टाईमला मराठी चित्रपट किंवा मराठी साहित्य हे दाखवलं गेलं पाहिजे आणि दुसरा आपण जो मुद्दा मांडलात की ज्या ठिकाणी मराठीचा लवलेशही देखील नसतो या संदर्भात मल्टिप्लेक्सच्या सगळ्या मालकांच्या संदर्भात मराठी भाषेचा मंत्री म्हणून ही बैठक बोलवेन
आणि शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा ही प्रत्येक ठिकाणी पोचली पाहिजे आणि मराठी भाषेचा मान सन्मान झालाच पाहिजे ही सरकार म्हणून आमची देखील भूमिका आहे. त्याच्यामुळे मराठी बोलायचं नाही, मराठी बोलणाऱ्यांवर काही लोक जर अन्याय करत असतील, मराठी बोलणाऱ्यांवर लोक दादागिरी करत असतील तर ही तर प्रवृत्ती आम्ही ठेचून काढणारच आहोत. पण मराठी भाषेच्या निमित्तानं मल्टिप्लेक्स आणि तत्सम जे काही थिएटर्स आहेत तिथं देखील मराठी भाषेचं साहित्य, मराठी भाषेची थिएटर्समधली असलेली नाटकं किंवा चित्रपट हे प्राईम टाईमला दाखवले गेले पाहिजेत. यासाठी देखील या सगळ्या लोकांची बैठक घेणार. पालकमंत्रीपदाचं मत अजून विशेषतः रायगडला घेऊन खूपच जास्ती टोकाचं होताना दिसतोय. भरतशेठ गोगावले असतील किंवा मंजुळ शेठ असतील, तटकरेंवरती टीका केली जाते. त्याचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चाललेले मंजुळ शेठ यांचे एक वक्तव्य आले की तटकरेंना पहिल्या बाकावरून शेवटच्या बाकांवर नेऊन बसव, अशा पद्धतीचा एक धमकीवजा इशारा त्यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. तिन्ही आमच्या आमदारांच्या म्हणजे एक मंत्री आणि दोन आमदारांच्या भावना आहेत ह्या तीव्र आहेत. आता त्यांना विधानसभेमध्ये आलेले अनुभव, त्यांना खासदारकीमध्ये आलेले अनुभव हे त्यांचे वैयक्तिक शिवसेनेसाठी आलेले अनुभव आहेत आणि त्याच्यातनं कदाचित हे गैरसमज झाले असतील. परंतु स्वतः दादासाहेब पण इथे आहेत. दादासाहेबांनी परवा जे आपल्या सगळ्या पत्रकारांना सांगितलं तीच आमची भूमिका आहे की शेवटी या बाबतीमध्ये शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांना रायगड देखील कशा पद्धतीनं चाललेलं आहे ते देखील माहिती आहे, नाशिकमध्ये देखील काय चाललेलं आहे हे माहिती आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयाबरोबर एकनाथ शिंदेसाहेब चर्चा करतील आणि तो योग्य तो निर्णय घेतील. महायुतीतील याच अनुषंगानं महायुतीमध्ये समन्वय नाही असं एकंदरीत चित्र या निमित्ताने. 2 जिल्हे जर सोडले तर बाकी ठिकाणी पालकमंत्री जाहीर झालेले आहेत. तिथं अधिकृत पालकमंत्र्यांनी फ्लॅग होस्टिंग केलेलं आहे. 2 जिल्ह्यांमध्ये फक्त जी काय तू मैमाई चालू आहे या संदर्भात घेतील ना. काल कोस्टल हायवेचं उद्घाटन करत असताना तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब एकाच गाडीमध्ये होते. त्यावेळी कदाचित चर्चा झाली असेल, त्याच्यानंतर चर्चा झाली असेल किंवा चर्चा होणार असेल. ते दोघं चर्चा करतील, दादांसमवेत बोलतील आणि निर्णय घेतील. रविवारीवरचं आता सूचना उभाटागत आक्रमण झालेलं आहे. तिकडे आंदोलन सुरू आहे. एसटी दरवाढ आणि प्रताप सरांनी असं म्हणाले की मला न विचारताही दरवाढ केलेली आहे. सचिवांनी परस्पर निर्णय घेतले, त्याच्यावरून देखील विरोधक आता सुप्रिया देखील टीका केली की असं परस्पर कसा निर्णय घेऊ शकतो. एक बघा, आता थोड्या वेळातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब इथं बाळासाहेब भवनला येणार आहेत. त्यांच्या विभागाचा विषय जो आहे त्याच्यावर आम्ही बोलणं हे योग्य नाही. ते विभाग म्हणून त्यांची भूमिका आपल्यासमोर मांडतील ना. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला गैरसमज पसरवण्यामध्ये जे माहीर आहेत त्यांनी उगाचच गैरसमज पसरवू नयेत. भूमिका प्रताप सरनाईक साहेब स्वतः मांडतील विभागाची आणि त्याच्यानंतर जनतेला कळेल ना काय योग्य आहे काय अयोग्य आहे. शिंदे गटामध्ये एक नवीन उदय होईल असं आधी म्हटलं होतं. त्याप्रमाणे जुना झाला हो विषय तो. त्याप्रमाणे आता अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा देखील पक्ष भाजप फोडणार आहे लवकरच असं संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा म्हटलं. नाही, एक लक्षात घ्या, आधी हा उदयचा विषय जो आहे ना तो मी किती 8 दिवस झाला शिळा झाला. तो काय असतं की रोज सकाळी आता दादा आणि मी तेच बोलत होतो. आता आम्ही रोज बाळासाहेब भवनमध्ये येऊन जनता दरबारासाठी आजही आम्ही दोघं बसलेलो आहोत. तर आम्ही देखील आता ठरवून घेणार आहोत की आलं की पहिलं तुम्हाला बोलवायचं आणि ब्रेकिंग देऊन टाकायचं आणि सांगून टाकायचं की उभाट्यामधले 20 आमदार इकडे आहेत, 30 आमदार. बघा, आम्ही सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर जीवापेक्षा प्रेम करणारे आहोत. त्याच्यामुळे हे बालिश चाळे जे आहेत ना, मी हे सांगितलं हे 11वीत 5वी 6वीत करायचो आम्ही. हे तुझ्याबरोबर हसला नाही वगैरे, तुझ्याबरोबर बालिश चाळे आहेत, राजकीय बालिशगिरी आहे ही सगळी. आणि रोज तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग लागते की आता उद्यापासून कदाचित आम्ही द्यायला सुरू करू, असं आम्ही आता दोघांनी मिळून निर्णय घेतला. याचं पण उत्तर आम्ही सगळ्यांनी मिळून दिलं. ह्याच्यासाठी ऑपरेशन टायगर करण्याची अजिबात आवश्यकता नाही. उभाठामधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या लोकप्रतिनिधींना ही जाणीव व्हायला लागलेली आहे. उशिरा का होईना पण जाणीव व्हायला लागलेली आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो 2.5 वर्षापूर्वी, 2.25 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता. कारण ज्या परिसरातनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही ही गर्जना केली होती, त्याच बांद्रा भागामध्ये युबीटीच्या लोकांनी हातावर मतदान करा असं मतदान मागितलं. तेच आम्हाला नको होतं म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेली होती आणि तीच भूमिका आता युबीटीमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांना पटायला लागलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वसामान्यांचं आहे, जनसामान्यांमध्ये मिसळणार आहे ही त्यांना कदाचित उशिरा जाणीव झाली असेल आणि म्हणून युबीटीतले सगळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी
आजी माजी लोकप्रतिनिधी आमच्यासोबत येत आहेत.